नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। पितृपक्षात रायगड जिल्ह्याच्या माणगाव मध्ये मनसेचे श्राद्ध आंदोलन, शासन व आरोग्य प्रशासनाविरोधात घालण्यात आले श्राद्धविधी। पेण अर्बन बँक संदर्भातील आरोप प्रकरणी शिशिर धारकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध। पेणमध्ये धारकरांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन। महाड तालुक्यातील काळ नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण, मात्र जोड रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी। आणि नवी मुंबई कोपरखेरणे परिसरात दुचाकी चोरांचा धुमाकूळ, चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पाहूया सविस्तर वृत्त। माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या असुविधांबाबत माणगाव तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयासमोर आज ऐन पितृपक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे श्राद्ध आंदोलन करण्यात आले। दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी करणे, हॉस्पिटलला लागणारे सर्व डॉक्टर्स व स्टाफ कायमस्वरूपी करणे, हॉस्पिटलमध्ये लागणारा औषध पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करणे, कॅन्टीन व्यवस्था व्यवस्थित असावी, कंत्राटी कामगारांचे पगार वेळेवर करणे, स्वच्छतागृहात साफसफाई व्यवस्थित असावी इत्यादी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या। स्थानिक नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळण्यासाठी माणगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाची सुविधा देण्यात आली आहे। उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असून देखील माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या नेमणुका पूर्ण नसल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अलिबाग, मुंबई, पुणे येथे जावे लागते। त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत वेळोवेळी लेखी व तोंडी सूचना दिलेल्या आहेत, मात्र त्याला शासनामार्फत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याने हे आंदोलन शांततेत करण्यात आले असून याची दखल घेऊन योग्य ती कारवाई न झाल्यास मनसेतर्फे आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्यात येईल, असे यावेळी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी सांगितले आहे। जे आंदोलन आहे ते संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी आहे। रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणजे माणगाव आहे आणि या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आता 100 बेडचं आहे। पण अवस्था बघितली तर अख्ख्या रायगड जिल्ह्यातली अवस्था अशीच आहे की जिथे हॉस्पिटल आहेत पण तिथे डॉक्टर नाही आहेत। सर्वसामान्य जनतेचा जो हाल आहे, म्हणजे पेशंटचे हाल आहेत ते बघवत नाहीत एवढे आहेत। तसं बघायला गेलं तर आपल्या रायगडमध्ये पूर्ण म्हणजे अगदी श्रीवर्धनपासून महाडपासून जेवढे हॉस्पिटल्स म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्राशी हे निगडीत आहेत आणि तिथेसुद्धा हीच अवस्था आहे। जेणेकरून त्या जागा भराव्यात आणि तिथे आपल्या जनतेला न्याय मिळावा, त्या तिथं जनतेची सेवा व्हावी, त्यासाठी आजचा प्रयत्न आहे। रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे उपजिल्हा रुग्णालय। इथे 7 तालुके या उपजिल्हा रुग्णालयामध्ये येत असतात। त्याचे जनतेचे मोठे प्रश्न आहेत, म्हणजे ॲडमिट असणारे पेशंटला उपचार होत नाही, कारण ते इथे एकही डॉक्टर भरलेला नाही आहे आणि जे डॉक्टर आहेत ते त्या तज्ज्ञ डॉक्टर नाही आहेत। ज्याचं जसं लहान मुलांचा डॉक्टर पाहिजे, जसा स्त्रीरोग तज्ज्ञ पाहिजे, हे कोणतेही डॉक्टर नाही। मग हॉस्पिटल काय उपयोगाचं? कसं तिथं ॲम्ब्युलन्स असणारे बंद आहेत, कशासाठी ठेवल्यात त्या? जर का याची सुधारणा झाली नाही आहे तर याच्या पुढे याच्यापेक्षा उग्र आंदोलन होईल, एवढं मात्र शासनाला लक्षात ठेवा। रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य केंद्र, घरकुल योजना, रोजगार हमी योजना, 15% निधी यांसह विविध कामांची आणि ग्रामपंचायतींची आज रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर भरत बॉस्टेवाड यांनी पाहणी केली। या दरम्यान त्यांनी पूर्व विभागातील सावरसई येथून सुरुवात करून येथील ग्रामपंचायतींचा त्यांनी आढावा घेतला। गावातील विकास कामांबरोबरच बकरी शेड, घरकुलांची पाहणी, वाड्या वस्त्यांवर जाऊन पाहणी केली। यावेळी बोलताना डॉक्टर बॉस्टेवाड यांनी सांगितले की या ग्रामपंचायतींचा दर्जा चांगला असून घरकुलांना शासनाची जी मदत मिळते त्याहीपेक्षा चांगली घरकुले येथे बांधण्यात आली आहेत। शासनाचा हा एक भाग असून त्यानुसार ही पाहणी सुरू आहे। तर डोलवी ग्रामपंचायतीच्या कारवाईबद्दल त्यांना विचारले असता सदर कायदेशीर विषय असून त्याबद्दल काही भाष्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले। यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, सहाय्यक अधिकारी प्रसाद म्हात्रे, विक्रांती तांडेल, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका तसेच सदस्य वर्ग आदी उपस्थित होते। आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय याला एक व्हिजिट द्यायची आहे। कारण शासनाच्या सूचना आहेत सर्वच दवाखाने आणि त्यामध्ये असलेल्या सुविधा
औषधाचा साठा उपलब्ध आहे का यासाठी व्हिजिट द्यायची आहे. त्याचप्रमाणे काही ग्रामपंचायतीची तपासणी, त्यानंतर रोजगार हमीचे कामं आहेत त्याचे काही आम्हाला तपासणी करायची आहे. रुटीन ते टार्गेट असते, लक्ष्यांक असतो, ते पूर्तता करण्यासाठी आज मी या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे. दौरा हा रेग्युलर असतो. हे जे कामाचे उद्दिष्ट असतात हे नियमित उद्दिष्ट आहेत. काम पाहणी करणे हा एक नियमित आमच्या कामाचा भाग असल्यामुळं असं दौरा ठरत नाही. तो दर्जा चांगला आहे. लोकांनी शासनाची जी मदत मिळते त्यापेक्षा पण चांगले घरं बांधलेले आहेत, त्यांची काही इन्व्हेस्ट करून, आणि चांगली क्वालिटी असल्यामुळे चांगलं वाटलेलं आहे. समाधान व्यक्त करतो. CO साहेबांचा नियोजित दौरा होता ग्रामपंचायत सावरसे येथे. तर त्यांनी एक बकरी शेडची पाहणी केली, शिवाय शबरी आवास योजनेतली जी घरकुलं आहे त्याची पाहणी केली, आणि घरकुलांचा दर्जा त्यांना आवडला. कारण घरकुलं त्या पद्धतीने आपण तयार केलेली आहेत, आणि गावातली स्वच्छता असो किंवा बाकी विकास कामं असो. तर माजी जिल्हा परिषद सदस्य दिवेकर साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता ग्रामपंचायत सरपंच असणाऱ्या सन्माननीय माननीय आरतीताई पाटील, निळकंठभाई दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली जो काही ग्रामपंचायतचा विकास चालू आहे त्याच्यामुळे कोणतीही विकासाची उणीव भासत नाही. त्यामुळेच CO साहेबांनी ग्रामपंचायतीला चांगल्या दर्जाची कामं चालू आहेत असा आज उल्लेख केला. हाच आम्हाला समाधान वाटला की आम्ही केलेल्या कामाचं कुठंतरी आम्हाला फळ मिळालं, आणि याच्यापुढे आम्ही अशीच विकास कामं करत जाऊ. पेण येथील शिवसेनेच्या मेळाव्यात पेण अर्बन बँकेच्या माजी चेअरमन राहिलेल्या शिशिर धारकर यांनी भाजप आमदार रवी पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यावर पेण अर्बन बँकेसंदर्भात आरोप केल्यानंतर येथील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले. काल पत्रकार परिषद घेत हे आरोप खोडून काढले असताना पुन्हा धारकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन पोलीस बंदोबस्तात करण्यात आले. यावेळी पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव, भाजप पेण विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रसाद भोईर, भाजप पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, पेण माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, पेण पालिका गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक राजा म्हात्रे, नगरसेविका धनश्री समेळ, सुप्रिया चव्हाण, उपनगराध्यक्ष वैशाली कडू यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठेवी परत मिळवण्याच्या हेतूने आम्ही व आमच्या नेत्यांनी आंदोलने केली. उलट शिशिर धारकर आणि बँक संचालक मंडळ यांनी बँक बुडवून ठेवीदारांना देशोधडीला लावले. आता तेच आरोप करीत असून ते पाण्यावरचे बुडबुडे आहेत. या माणसाला आता पेण शहरात आम्ही फिरू देणार नाही अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली. भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले असून शिशिर धारकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला व पेण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन देखील देण्यात आले. या भ्रष्टाचाराला जोडो मारण्यासाठी सगळेजण तुम्ही या ठिकाणी अधीर झालात. याची किती कौतुक सांगणार आणि किती ह्याच्या सगळ्या कहाण्या आपण सांगायच्या आहेत. सगळ्या सुद्धा हे बसलेले अभ्यासक आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की या बँकेच्या 18 शाखा आणि या 18 शाखेच्या लाखो ठेवीदारांना ज्यांनी उद्ध्वस्त केले, त्यांच्या संसाराची राखरांगोळी केली, अनेक लोकांचे प्राण गेले. या सगळ्यांचा तळतळाट, या सगळ्यांची हाय या चोराला लागेल आणि हात करण्याची स्वप्न पडायला लागली. हा चोर, अशा लाखो लोकांची हाय घेतलेला चोर हा राजकारणात तर कधी मोठा होऊ शकतच नाही. पण या इतक्या लाखो लोकांची तळतळाट जी लागली आहे त्याचं मरण हे इतक्या वाईट अवस्थेत असेल हे मी या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितो. पेण अर्बन बँकेचे मुख्य आरोपी व त्या बँकेचे अध्यक्ष शिशिर धारकर यांनी गेल्या 4 दिवसापूर्वी झालेल्या जाहीर सभेत पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील व धैर्यशील दादा पाटील यांच्याबद्दल जे चुकीचं विधान केलं त्या विधानाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पक्ष पेण शहर व पेण तालुका हे सर्व कार्यकर्ते इथे जमलो आहोत. या विधानाचा तर आम्ही निषेध करतोच, पण मराठीत एक म्हण आहे की चोर तर चोर वरून शिरजोर, त्याप्रमाणे या धारकराचं वागणं आहे. स्वतः बँकेचा सर्वेसर्वा, स्वतः बँकेचा सूत्रधार, स्वतः चोऱ्या करून बँक लुटली आणि ही बँक लुटून आज उजळ माथ्याने हा माणूस पेण शहरात फिरतोय आणि फिरताना आरोप
आमच्या नेत्यांवर करतोय। अरे धिक्कार असो या माणसाचा। हा धिक्कार करण्यासाठी आम्ही इथे जमलोय आणि त्यांना आम्ही स्पष्ट एवढंच सांगू की आज तुम्ही जी हिम्मत केली आमच्या नेत्यांबद्दल बोलताना, हे विधान किंवा हा आरोप यापुढे कधीही जर यांच्या तोंडून आला तर त्यांना थांबवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय थांबणार नाही, हे आज त्यांना जाहीरपणे सांगते। नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। रात्रीच्या अंधारात चोर टॉवेलचा वापर करून दुचाक्या चोरून नेत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पार्किंग केलेल्या दुचाकी गाड्या टॉवेलने झाकून चोरी केल्या जात आहेत। याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी प्रकरण गंभीर घेत रात्रीचे गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। तर अनेक ठिकाणी सध्या पोलीस साध्या वेशात गिरट्या मारत आहेत। या चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून याच आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत। रायगड जिल्ह्यातील तळा शहरातून 65 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की तळा शहरातील मुंड्याची वाडी येथील यमुना लक्ष्मण मोरे वय वर्ष 65 या मुंड्याची वाडी येथील घरातून दिनांक 19 सप्टेंबर रोजी बाहेर पडल्या। त्या अद्यापपर्यंत घरी परतल्या नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्या हरवल्या असल्याची तक्रार तळा पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे। त्यांची उंची 5 फूट, रंग सावळा, चेहरा गोल, शरीर बांधा सडपातळ, अंगावर सफेद रंगाची साडी, त्यावर गुलाबी रंगाच्या फुलांची नक्षी आहे। तसेच गुलाबी रंगाचा ब्लाऊज, गळ्यात काळ्या रंगाचा दोरा, दोन्ही हातामध्ये पिवळ्या धातूच्या बांगड्या असून अशा वर्णाची महिला आढळल्यास तळा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन तळा पोलिसांकडून करण्यात आले आहे। व्यापारी, दुकानदार, अन्न उत्पादक यांना सुरक्षित अन्न उत्पादनांची हाताळणी तसेच सुरक्षित अन्न उत्पादन याबाबत केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी शिबिराचे आयोजन रायगड जिल्ह्यातील महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये केले। महाड शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने या शिबिरासाठी व्यापारी, दुकानदार, महाड, पोलादपूर, माणगाव अन्न उत्पादक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते। यावेळी दिल्ली येथील एका संस्थेच्या माध्यमातून कीर्ती गौतम यांनी मार्गदर्शन केले। ऑपरेटर्स हैं यानी खाद्य व्यापारी हैं, उन्हें ये ट्रेनिंग लेना अनिवार्य है, उनके लिए ट्रेनिंग लेना जरूरी है। और कानून की जो एक कह सकते हैं कानून का पालन करने के अलावा ये इसका ये जो ट्रेनिंग लेने का एक और कारण है वो ये है कि भारत में बहुत सारी खाने से होने वाली बीमारियां बढ़ रही हैं, फूड बॉर्न इलनेस बढ़ रही है। वो कई बार जानबूझ के होता है और कई बार अनजाने में हमें नहीं पता होता, जो खाना बना रहे हैं उन्हें नहीं पता होता साफ सफाई रखनी है या किस तरीके से खाना असुरक्षित हो सकता है। तो वो छोटी छोटी बारीकियों की जो जानकारी है वो हमारे ट्रेनिंग सेशन में देण्यामुळे स्वीट मार्ट, हॉटेल व्यावसायिक आणि बेकरी उत्पादक नक्कीच त्यांना फायदा होईल। आपला व्यवसाय करताना जास्तीत जास्त हायजीन पद्धतीने लोकांना, ग्राहकांना वस्तू पुरवताना काळजी घेतील आणि जे मागील काही काळामध्ये अनावधानाने किंवा अप्रत्यक्षरित्या काही प्रकार घडतात त्याचा आळा बसण्यास नक्की फायदा होईल। बिरवाडी आणि काळीजगावच्या दरम्यान मध्येच असलेल्या काळ नदीवर नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे। मात्र पुलाच्या जोड रस्त्यासाठी भूसंपादन झालेले नसल्याने आज देखील जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू आहे। यामुळे या ठिकाणी कायम वाहतूक कोंडी होत आहे। त्यातच जोड रस्त्यासाठी मोबदल्याशिवाय जागा दिली जाणार नाही अशी भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली आहे। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बिरवाडी आणि शेजारील खरावली परिसरातील गावांना जोडणारा पूल जुना झाल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे काम 2 वर्षांपूर्वी सुरू झाले। काळ नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा अपूर्ण आणि धोकादायक असल्याने नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले। हा पूल बांधून पूर्ण झालेला असला तरी जोड रस्त्यासाठी भूसंपादन झालेले नाही। त्यामुळे पूल बांधून पूर्ण झालेला असला तरी अद्याप वाहतुकीस खुला करता आलेला नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादन करण्यापूर्वी पुलाचे काम केले आहे। त्यामुळे पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी वाहतूक सुरू झालेली नसल्याने जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू असल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे।
यामुळे आजही जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू असल्याने विद्यार्थी नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। आत्ताच्या कंडिशनला तो पूल अर्धवट पूर्णसारखा झाल्यासारखा वाटतोय, पण त्याला जे जोड रस्ते आहेत त्याच्या जागा जमिनी अजून काही सरकारने भूसंपादन केलेलं नाही। पूल अगोदर होऊन नंतर जागा सरकार खरेदी करणार का की संपादन घेणार का? आत्ताच्या कंडिशनला जुन्या रस्त्यावरती एवढी लोकांना त्रास होतोय, तिथे जे खड्डे पडले होते तिकडे पण PWDने लक्ष दिलेलं नाही। आम्ही ग्रामपंचायतीमार्फत ते खड्डे सगळे भरून घेतलेले आहेत। ढोपर पण खड्डे पडले होते, आम्ही वाट बघून शेवटी आम्ही ग्रामपंचायत त्याच्यावरती निधी टाकलाय आणि तो पूल जागा अगोदर संपादन करायची आणि नंतर पूल बांधायला पाहिजे होता। आता त्या लोकांचे ऑब्जेक्शन आहेत, तुम्ही कशासाठी हे लोकांना दाखवण्यासाठी कामं करताय? PWD वाले काय करतायत? PWD वाले हे उलटी कामं करतात का असे? ह्याच्यावरती चौकशी व्हावी। राष्ट्रवादी सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी मुंबई राज्याचे गृहनिर्माण व इतर मागासवर्ग मंत्री अतुल सावे यांची मंत्रालयात भेट घेतली। यावेळी लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन देत सविस्तर चर्चा करण्यात आली। रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीमध्ये मंगळवारी मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत अमृत कलश कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। श्रीवर्धन तालुक्यातील 43 ग्रामपंचायत हद्दीतील मुठभर माती या अमृत कलशामध्ये संकलित करण्यात आली। ही माती देशाची राजधानी दिल्ली येथे अमृत वाटिका निर्माणीसाठी पाठवण्यात येणार आहे। अमृत कलशाची मिरवणूक रानवली गावातून लेझिम पथकांमध्ये वाजत गाजत काढण्यात आली। या कार्यक्रमास गटविकास अधिकारी गजानन लेंडी, सरपंच सुरेश मांडवकर, विस्तार अधिकारी किशोर नागे, ग्रामसेवक अभिजित माने, उपसरपंच सदस्य, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी वर्ग, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, रानवली जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉक्टर AR उंडरे स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासोबतच वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।